नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. कशा आहात मैत्रिणी? मस्त ना? मस्तच राहा. तर आज आहे मंगळवार आणि 27 तारीख. तर ज्या क्षणाच्या आम्ही आतुरतेने वाट बघत होतो तो दिवस, तो क्षण आलेला आहे. तर काय आहे तो क्षण, कुठला दिवस, मी कशाबद्दल बोलते ते तुम्हाला पुढे जाऊन समजेलच. तर आता वाजले सकाळचे 10. माझी सगळी कामं आवरून झालेली आहेत. आज जरा लवकरच उठले होते. सकाळची सगळी कामं आवरून झालेली आहेत. स्वयंपाक वगैरे सर्व रेडी आहे. थोडंसं मला आता नाश्ता करायचा आहे. गौरीने आणि तिच्या बाबाने नाश्ता केलेला आहे. दादा, वहिनी आणि माझी चुलती आणि गावाकडून बहीण आणि वहिनींची आई सुद्धा आलेल्या आहेत रात्री. सो त्यांचा नाश्ता वगैरे करून त्या हॉस्पिटलमध्ये गेलेल्या आहेत आता. आणि माझं बाकीचं काम राहिलं होतं आवरायचं. म्हणलं की मी पुढे जाऊन तुम्ही तोपर्यंत पुढे व्हा, तोपर्यंत मी येते पाठीमागणं. हॉस्पिटल काय आमच्या इथून जवळच आहे. तर ते 3-4 गेलेत हॉस्पिटलमध्ये. आम्ही 3 जण आहे, मी, गौरी आणि मिस्टर. ते आम्ही 3 एकत्र जाणार आहेत. तर काल बहिणी हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या. तर बहिणींना डॉक्टरांनी सांगितलंच होतं की सकाळी 11 वाजेपर्यंत या. आणि खूप एक्साइटमेंट पण आहे आणि आनंद तर त्याच्याहून आहे. तर आज आहे बहिणींची डिलिव्हरी. सो सगळेजण गेलेत हॉस्पिटलमध्ये. आम्ही राहिलोय. आता जायचं आहे 11 वाजता. तर आता आपण, माझा नाश्ता बाकी आहे, तर आपण नाश्ता करूया आणि जाऊया आपण हॉस्पिटलमध्ये. चला तर मग. तर हॉस्पिटलला जाण्याआधी बाकीची कामं तर आवरली होती, पण देवपूजा सुद्धा मेन महत्वाची होती, ती मी आधी करून घेतली. एवढा आनंदाचा क्षण आणि देवांना कसं काय विसरून चालेल नाही का, म्हणून मस्त अशी देवपूजा सुद्धा केली होती. आणि कधी कधी माझ्याकडे गजरे वगैरे जास्तीचे आणून ठेवलेले असतात आणि गजरे काय नव्हते, फक्त हारच होते. तर छान अशी पूजा वगैरे करून घेतली मी. आणि म्हणलं की संध्याकाळी किती उशीर लागेल वगैरे, दिवा लावायला जमेल म्हणून एक्स्ट्राचं तेल सुद्धा मी घातलं होतं जास्तीचं. आणि मस्त अशी देवपूजा वगैरे करून देवाचं दर्शन वगैरे करून आम्ही निघालो. तर आत्ता पाऊस बंद झाला होता म्हणून पटकन आलो आम्ही. तर हे आहे आमच्यातलं आई हॉस्पिटल. तिथंच बहिणींची पहिल्यापासून ट्रीटमेंट सुरू होती. तर पाऊस बंद झाला म्हणून गौरी आणि गौरीचे बाबा मी आलतो पटकन. पावसाने काय माहिती आज सकाळपासून खूपच गोंधळ घातलेला आहे. रात्रभर पण चालू आहे आणि दिवसभर पण चालू आहे. तर आम्ही इथं लिफ्ट येण्याची वाट बघत होतो, लिफ्टपाशी थांबलो होतो. तर गेलो आम्ही हॉस्पिटलमध्ये. एंट्री केल्याच मस्त असं इथं मंदिर आहे. तिथं साईबाबांची छान अशी मूर्ती आहे. तिथं सुद्धा दर्शन वगैरे घेतलं आणि प्रार्थना केली. तर आपण हॉस्पिटलमध्ये गेलो की आपल्याला पहिल्यांदा गणपती बाप्पाचं दर्शन होतं. मी तर असं पाहिलेलं आहे, पण या हॉस्पिटलमध्ये इथं गणपती बाप्पा दिसले नाही आहेत, साईबाबांची मूर्ती होती. आणि छान असं दर्शन वगैरे घेतलं. आम्ही आलो हॉस्पिटलमध्ये. पुढं जिथं आमची रूम होती तिथं. तर वहिनीला तोपर्यंत सलाईन वगैरे लावलं होतं. तर ही माझी चुलती आहे, चुलती इथं बसली होती. कारण ना रूम तर कालच आम्ही बुक वगैरे करून गेले होते, तुम्हाला म्हटलंच मी. तर सगळं सलाईन म्हणजे न्यायच्या अगोदर थोडंसं सलाईन लावलं असं सांगत होती. तर नमस्कार सर्वांना, आपल्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. व्हिडिओ सकाळी स्टार्ट केलेला आहे, मध्ये आधी मी तुम्हाला बोलले नाही किंवा भेटले नाही. व्हिडिओ तर काही बनवलाच नाही मी. तर आता भेटते. आता संध्याकाळच्या 7 वाजलेले आहेत. मी आले घरी, चेंज वगैरे केलं. पाऊस तर एवढा आहे सकाळपासून, बंदच नाही अजिबात, इतका पाऊस आहे. आणि म्हणजे फ्रेश वगैरे झाले आणि मिस्टरांजवळ ना चहा करून दिला हॉस्पिटलमध्ये. आणि वहिनींचा स्वयंपाक वगैरे करून मी दिला आहे. भाऊ आला होता घ्यायला. तर
मी काही गेले नाही, कारण दिवसभर पण खूप धावपळ झालेली आहे आणि तिथं आता काही जास्त पेशंट जवळ थांबू देत नाहीत. आपण आपली कसं ट्विन्स असल्यामुळं 2-2 बाळ असल्यामुळं 2 जण बायका तिथं लागतात. पण बहीण पण म्हणले की मी पण थांबते इथंच इलं. आणि आमचं जेवण तर आम्ही सकाळीच स्वयंपाक वगैरे बनवलं होता, पण दुपारी कुणीही जेवण केलेलं नाही. तो आनंदाचा क्षण आणि इकडे तिकडे वेळ गेला. भूक लागलीच नाही. तर घरी आल्यानंतर आता मी तेच भाजी वगैरे गरम केली, तेच वहिनींच्या जेवणासोबत त्यांचा डब्बा पाठवून दिलेला आहे. आता मी काही जाणार नाही, डायरेक्ट उद्या सकाळी नाश्ता आणि चहा घेऊन जाईन. वहिनींची 1 महिना अगोदर डिलिव्हरी केलेली आहे. कारणच तसं होतं, कारण वहिनींना ट्विन्स होते. तर मॅडमांनी म्हणजे डॉक्टरांनी सांगितलंच होतं की आपण 9वा महिना लागला की लगेच करूया. तर 9वा महिना लागून फक्त 2 दिवस झाले होते. तर तुम्हाला तर सर्वांना प्रश्न पडला असेल की वहिनीला झाले नक्की काय, ट्विन्स होते तर मुलगा झालाय का मुलगी झाले, असं बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. इव्हन आम्हाला सुद्धा खूप सारे प्रश्न पडले होते की काय होते काय नाही. सगळेजणच खूप आतुरतेने वाट बघत होते त्या क्षणाचा. आणि डिलिव्हरी झाली 12च्या नंतर. मग त्या वहिनींना 1 मुलगा आणि 1 मुलगी असं झालेलं आहे. मुलं म्हणजे बाळ पण छान आहेत, वहिनी पण आता छान आहेत, सगळं छान आहे. मी आलेले आहे घरी. तर व्हिडिओ हा कधी पोस्ट होतोय मला खरंच नाही माहिती, थोडंसं समजून घ्या, दाखवे. पण तुम्हाला आता समजलंच असलं की माझ्या वहिनीला ट्विन्स झालेले आहेत आणि मुलगा मुलगीचा जन्म झालेला आहे. आमच्या घरी छान असं वातावरण आहे. तर आणि बघूया नंतर व्हिडिओ जमला तर करायला. तर आता आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आहे, कारण आता करायचं आहे जेवण, कारण खूप भूक लागलेली आहे आणि थकवा तर इतका आलेला आहे की काय सांगू नका. बाहेर ना पाऊस तर इतका चालू आहे ना, काय सांगू नका. बंद झालेला परत सुरू झालेला आहे. तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज माझ्या मामीची डिलिव्हरी झाली आणि छान अशी क्यूट बेबी झाले आहेत आणि खूप छान बाळ होती. आम्ही आज बाळ बघायला गेलतो, पण ते काही शूट करता आलं नाही. आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवला.